आज आपण दौंड शहरातील दौंड नगर परिषद या परिसरामध्ये आहोत. दौंड नगरपालिकेचा हा तो परिसर आहे. दौंड शहरातील जे नगरसेवक आहेत रोहित राजेश पाटील, त्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रा संदर्भात काही याचिकाकर्त्यांनी जे काही तक्रारी अर्ज दाखल केले होते आणि त्या तक्रारी अर्जानंतर हायकोर्टामध्ये ते प्रकरण गेलं आणि हायकोर्टामध्ये ते प्रकरण गेल्यानंतर तो आदेश हायकोर्टाने कलेक्टरांना दिला आणि कलेक्टरांनी रोहित राजेश पाटील यांचं जे काही नगरसेवक पद आहे ते नगरसेवक पद रद्द केले. परंतु या सर्व घटनेमध्ये रोहित राजेश पाटील यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्यांनी या संदर्भातील याचिका दाखल केली आणि आता सुप्रीम कोर्टाने देखील एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. तो म्हणजे सध्या तरी जे प्रकरण आहे त्या प्रकरणाला स्थगिती दिलेली आहे. सर्वात महत्वाचं या सर्व प्रकरणामध्ये जे सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकावर ती नोटीस होती आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाला याच्याबद्दल उत्तर दाखल करण्याचे देखील निर्देश देण्यात आल्याचं माहिती येते. तर सर्वात प्रथम हे दौंड नगर परिषदचे जे नगरसेवक आहेत रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झालं आणि त्याच्यानंतर संबंधित प्रकरणात रोहित राजेश पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक 30 जून 2026 रोजीच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर महत्वाची जी सुनावणी आहे 17 ऑगस्ट 2026 रोजी झाली आणि सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी वराडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यानंतर महाराष्ट्र शासन व इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आणि ही नोटीस 26 नोव्हेंबर 2026 रोजी पर्यंत परत करण्यायोग्य ठेवण्यात आले आणि तसेच प्रतिवादींना आजपासून 4 आठवड्यांच्या आत प्रतिज्ञाद्वारे उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु या सर्व प्रकरणात त्यांच्या याचिकाकर्ता उत्तरावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे 2 आठवड्यांचा कालावधी तर देण्यात आलेलाच आहे आणि या आदेशामुळे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीच्या टप्प्यात पोहोचले आणि या सर्व प्रकरणामध्ये आता रोहित राजेश पाटील यांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. परंतु या सर्व प्रकरणामध्ये आपण जे नगरसेवक आहेत त्यांच्या विरुद्ध याचिका अर्ज दाखल झाले होते. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांनी या संदर्भात त्यांचं जे नगरसेवक पद आहे ते रद्द केलं आणि रोहित राजेश पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. परंतु रोहित राजेश पाटील आपण त्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु या सर्व प्रकरणामध्ये त्यांनी अशी माहिती दिली आता 26 नोव्हेंबर पर्यंत जी काय माहिती आहे 26 नोव्हेंबर पर्यंत अंतिम निर्णय येण्याची संभावना आहे असं त्यांनी सांगितलं आहे. 26 नोव्हेंबर नंतरच मी या निकाला संदर्भात पत्रकारांशी संवाद साधून पत्रकार परिषद घेण्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. परंतु जर आता आपण त्यांना संपर्क साधला परंतु वकिलांशी बोलून या पुढची जी काही रणनीती आहे ती आखण्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. आता नक्की 26 नोव्हेंबर 2026 ला नक्की काय निकाल येतोय सुप्रीम कोर्टाचा काय निकाल असणार आहे हे देखील आता सर्व दौंडकरांचं त्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.